आज आपण बघूया परिमिती व क्षेत्रफळ। तर बघा, परिमिती म्हणजे काय हे तर तुम्ही आधी बघितलेलंच आहे। परिमिती म्हणजे काय? एखाद्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज। बरोबर। चौरसाची परिमिती म्हणजे काय असते बघा? तर चौरस काय असतो? सगळ्या बाजू त्याच्या समान असतात। बरोबर। म्हणजेच आपण काय लिहू शकतो? समजा त्याची बाजू किती आहे? ए, कारण सगळ्या बाजू समान असतात म्हणून प्रत्येकीकडे एच लांबी असणार। म्हणून आपण असं लिहू शकतो ए अधिक ए अधिक ए अधिक ए। पण ह्याच्यापेक्षा जर आपण 4 गुणिले ए लिहिलं तरीसुद्धा काय येणार आहे? समान उत्तर येणार आहे। कारण ए 4 वेळा लिहिलं काय आणि 4 ए ला गुणलं काय, उत्तर तर सारखंच येणार आहे। म्हणून चौरसाची परिमिती काय असते? तर 4 गुणिले त्याची बाजू, म्हणजेच बाजूची लांबी, जसे की त्यांनी इथं दिलेलं आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर आता आपण काय बघूया? आयताची परिमिती। तर बघा, आयत कसा असतो? समोरासमोरील बाजू त्याच्या सारख्या असतात। म्हणजे ह्या जर ए असेल आणि ह्या दोन बाजूंची लांबी जर बी असेल तर आयताची परिमिती आपण कशी लिहू शकतो? तर ए अधिक ए आणि ए बी अधिक बी, बरोबर असं लिहू शकतो, चारी बाजूंची बेरीज। किंवा आपण काय लिहू शकतो बघा? तर 2 वेळा ए अधिक 2 वेळा बी। त्याच्या पुढे जाऊन आपण कसं लिहू शकतो? तर 2 आहेत ते सामायिक आपण बाहेर काढूया आणि कंसामध्ये काय लिहूया? ए अधिक बी। म्हणजेच काय? 2 आणि कंसामध्ये काय येणार? तर लांबी अधिक रुंदी। बरोबर। आपण त्याला लांबी आणि रुंदीमध्ये सुद्धा लिहू शकतो। म्हणजेच बघा, आयताची परिमिती म्हणजे काय असते? तर 2 लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। किंवा आपण कंसात असं लिहू शकतो 2 कंसामध्ये एल अधिक बी। एल म्हणजे लांबी आणि बी म्हणजे काय? त्याची रुंदी। हे एवढं तुम्ही 2 सूत्र सध्या लक्षात ठेवा। चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू आणि आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसामध्ये एल अधिक बी। त्यानंतर आता आपण काय करूया? डायरेक्ट आपला सराव संच बघूया। तर बघा, सराव संच किती आहे? हा 44। त्यामधलं हे आपलं पहिलं उदाहरण बघू। तर सराव संच 44 मधील पहिला प्रश्न, एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल? बघा, त्यांनी काय केलं आहे? आयताची परिमिती पहिला काढून घ्यायची आपल्याला। त्यानंतर काय करायचं की त्या आयताची लांबी आणि रुंदी दोन्हीसुद्धा काय करायचं आहे? दुप्पट करायचं आहे। मग तसं केल्यानंतर ती किती, म्हणजे जी येणारी जी परिमिती असेल ती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट आहे ते आपल्याला काढायचं आहे। पहिला आपण काय लिहून घेऊया? तर मूळ आयताची परिमिती काढून घेऊ। मूळ आयताची परिमिती। तर आपली परिमितीचं सूत्र काय आहे? तर 2 गुणिले कंसामध्ये काय असतं? लांबी गुणिले रुंदी। बरोबर। आता त्यांनी काय केलं आहे? नवीन आयतासाठी काय केलं आहे? तर बघा, नवीन आयताची परिमिती ती काय असेल बघा? कारण त्यांनी काय केले? आता लांबी आणि रुंदी काय केली आहे? दुप्पट केली आहे। मग नवीन आयताची परिमिती काय असेल? तर 2 गुणिले कंसामध्ये लांबी दुप्पट केली आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहे? तर 2L। बरोबर, कारण दुप्पट केली आहे म्हणून 2L किंवा 2L लिहिणार। आणि रुंदीसुद्धा दुप्पट केली आहे म्हणून 2B असं लिहू शकतो आपण। मग पुढे बघा, आता परत एकदा काय होईल? ह्या दोघांच्यातून हे 2 सामायिक निघतील, म्हणजे हे 2 परत बाहेर निघाले। कंसामध्ये काय राहिलं? परत एल अधिक बी। म्हणजेच काय झाली? ही बाहेरची 4 झाले आणि आतमध्ये आहे असंच राहिलं। म्हणजेच काय झाली? नवीन आयताची जी परिमिती आहे ती काय झाली बघा? दुप्पट झाली। बरोबर। ही आपली मूळ होती, काय होती? 2 कंसामध्ये एल अधिक बी। पण आता नवीन आयताची काय झाली आहे? तर 4 झाली आहे, म्हणजेच काय? दुप्पट झाली आहे। म्हणून आपण उत्तर काय लिहिणार? तर नवीन आयताची परिमिती
परिमिती ही मूळ आयताच्या परिमितीच्या दोन पट होईल. ठीक आहे, दुप्पट झाली, कारण त्याची लांबी आणि रुंदी त्यांनी दुप्पट केली होती, म्हणून ही सुद्धा दुप्पट झाली. कळतंय सगळ्यांना? फक्त कंसामध्ये आपण काय केलं, 2 गुणिले 2 LB अधिक 2B असं लिहून घेतलं. आता पुढे बघा, दुसरा प्रश्न काय विचारलाय. एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल? तर बघा, चौरसाचे परिमितीचं सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती किती असते? तर 4 गुणिले बाजू. बरोबर. आता काय केले त्यांनी? बाजूच तिप्पट केली आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार? नवीन चौरसाची परिमिती काय असेल बघा. आता बाजू त्यांनी 3 पट केली आहे, म्हणून काय असेल? तर बाजूच्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे? 3 गुणिले बाजू, कारण 3 पट केली ना बाजू, म्हणून 3ने गुणला आपण बाजूला. मग बघा, ही काय होती? 4 गुणिले बाजू, आणि ही काय आहे? तर 4 गुणिले 3 गुणिले बाजू, म्हणजेच येणारी जी नवीन परिमिती असेल ती काय असेल? तर 3 पट जास्त असेल मूळ परिमितीपेक्षा. म्हणून आपण उत्तर काय लिहिणार आहे? तर नवीन चौरसाची परिमिती ही मूळ चौरसाच्या परिमितीपेक्षा किंवा परिमितीच्या 3 पट होईल. बरोबर ना, कारण बाजू तिप्पट केली आहे, म्हणजे आपल्या ह्या येणाऱ्या परिमितीमध्ये 3 पट जास्त होणार आहे, जी नवीन असणार आहे ती, म्हणून ती 3 पट होईल. आता आपण पुढचं प्रश्न बघूया, तिसरा. तर बघा, तिसरा प्रश्न काय दिलाय. शेजारी मैदानाची आकृती दिली आहे, त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापे दिली आहेत, त्यावरून मैदानाची परिमिती काढा. आता मी इथे काय करते, ही आकृती थोडीशी मोठी काढून घेते. तर इथे मी आता ही आकृती काढून घेतली आहे, जशी आपल्याला इथे प्रश्नामध्ये दिली आहे. तर बघा, ह्या आकृतीची किंवा ह्या मैदानाची आपल्याला परिमिती काढायची आहे, म्हणजेच आपल्याला ह्या सगळ्या बाजूंची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. आता बघा, आपल्याला ह्याची लांबी दिली आहे 10, इथे दिली आहे 5, ह्याची दिली आहे 15, बरोबर, आणि ह्याची पण दिली आहे 15. आता आपल्याला राहिलेल्या बाजूंची पहिला लांबी काढावी लागेल, म्हणजे एक तर इथील आणि ह्या बाजूची. कळतंय? मग आता बघा, ह्याची लांबी पहिला काढूया आपण. खालची जी आहे ती बघा किती असेल? तर तुम्ही जर बघितलं, ही वरची किती आहे? 10, म्हणजे ही जर लाईन आपण अशी खालीपर्यंत आणली तर एवढ्या मापाची किती आहे? 10. आणि राहिलेली किती असेल? तर ही किती आहे? इथली 5 आहे, म्हणजे इथील काय आहे? लांबी 5, म्हणजे 10 अधिक 15 किती झाले? 10 अधिक 5 किती झाले? तर 15. म्हणजे खालची जी बाजू आहे त्याची लांबीसुद्धा किती असेल? तर 15 मीटर. बरोबर. आता आपण जर ह्या साईडची जर बघितली तर बघा ती किती असेल? तर तुम्ही जर ही लाईन अशी इथंपर्यंत घेतली तर ही 15 दिसती आहे आणि ही 15 दिसती आहे, म्हणजेच ह्या जी मागची बाजू आहे त्याची एकूण लांबी किती असणार आहे? 30 मीटर. बरोबर, कारण 15 अधिक 15 किती असणार आहे? तर 30 असणार आहे. आता आपल्याला सगळ्या बाजूंची काय मिळाले? लांबी मिळाली. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो? बेरीज करू शकतो. तर बघा, आपण आधी सगळ्यांच्या इथे लांबी लिहून घेऊ. इथली आपल्याला 15 माहिती आहे, इथं 5 दिली आहे, इथं 15 दिली आहे, आणि आपण इथली लांबी काढली ती किती आली? 10 आणि 5 15.
आणि ह्या मागच्या बाजूची किती आली आपली 15 अधिक 15 इथे आली 30 मीटर. आता आपण मैदानाची काय लिहूया परिमिती. मैदानाची परिमिती बरोबर काय असेल बघा, तर 10 अधिक 15 अधिक 15 अधिक हे 5 अधिक ही 15 आणि ही मागच्या बाजूची 30. जर आपण यांची बेरीज केली तर उत्तर येतं आपलं 90. आता एकक काय दिलं आहे मीटर, म्हणून आपण इथे मीटर देणार. म्हणून उत्तर काय येईल ह्या प्रश्नाचं की मैदानाची परिमिती 90 मीटर. तर बघा आता आपण आपला चौथा प्रश्न बघूया. चौथ्या प्रश्नात काय दिलं आहे बघा, 1 मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 समान आकारांचे रुमाल केले. सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल. बघा आता मी ते त्याची आकृती काढून घेतली आहे. त्याचे काय केलेत, हे 4 समान भाग केलेत बरोबर. आणि ह्या चौरसाची लांबी किती आहे 1 मीटर, म्हणजेच ह्याची प्रत्येक बाजू किती असेल 1 मीटर लांबीची असेल, कारण हा चौरस आहे. आता समजा आपल्याला आता ह्याला काय लावायचे, सगळ्या रुमालांना काय लावायची लेस लावायचे. म्हणजेच काय आपल्याला त्या 4 भागांची काय करावी लागेल परिमिती काढावी लागेल. आणि जेवढी परिमिती असेल तेवढीच आपल्याला काय लागणार आहे लेस लागणार आहे, कारण ही लेस काय 4ही बाजूंनी लावायची आहे प्रत्येक चौरसाला. आता बघा मी ह्यातला एक जर रुमाल घेतला त्या 4 भागांपैकी बरोबर, मी जर ही बाजू जर घेतली तर बघा ह्याची प्रत्येक बाजू किती येणार आहे अर्धा मीटर. कारण का बघा, कारण ह्याचे काय केलेत 4 समान भाग केलेत. मग ही किती येणार अर्धा आणि हा पण अर्धा, म्हणजे प्रत्येक बाजू त्याची काय असेल अर्धा मीटर असेल बरोबर. म्हणून एका रुमालाची परिमिती किती असेल ते आपण पहिला काढून घेऊ. तर बघा एका रुमालाची परिमिती बरोबर किती येईल, तर हे 4 वेळा जे काय आहेत अर्धा अर्धा अर्धा, किंवा आपण असं न लिहिता काय लिहू शकतो डायरेक्ट की 4 गुणिले बाजू बरोबर. मग 4 गुणिले 1/2, म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर 2 मीटर हे आपल्याला उत्तर मिळेल, कारण ह्या 2ने काय होणार ह्याला भाग जाणार, म्हणून 2 मीटर ही एका रुमालाची परिमिती. मग हे 4ही रुमाल एकसारखे आहेत म्हणून आपण काय करणार 4 रुमालांची परिमिती काय येणार सांगा बरं. तर 4 रुमाल एकसारखे असल्यामुळे आपण एका रुमालाच्या परिमितीला फक्त 4ने गुणणार. मग उत्तर किती आलं आपलं 8. म्हणजेच काय तर 8 मीटर लांबीची आपल्याला काय लागणार आहे लेस लागणार आहे. तुम्ही आता इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहून घ्या की आपल्याला 8 मीटर लांबीची लेस लागेल. चला आपला हा सराव संच 44 संपलेला आहे. तर बघा आता आपण काय बघणार आहोत तर चौरसाचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं तर बाजू गुणिले बाजू. चौरसाच्या 4ही बाजू सारख्या असतात. मग त्यात आपण काय करणार आहे तर बाजूचा वर्ग, कारण सगळ्या बाजू समान असल्यामुळे बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय बाजूचा वर्ग हे असणारे आपलं चौरसाचे क्षेत्रफळ. त्यानंतर बघा आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय असतं तर लांबी गुणिले रुंदी, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात म्हणून त्याचं क्षेत्रफळ काय येणार आहे तर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय एल गुणिले बी. हे दोन आत्ता सध्या तुम्ही सूत्र जी आहेत ती लक्षात ठेवा. हे क्षेत्रफळांचं सूत्र आहे. तर हे कशामध्ये लिहितात जे आलेलं आपलं उत्तर असणार आहे तर ते चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर किंवा चौरस किलोमीटर या एककांमध्ये आपण लिहितो. आता आपण काय बघूया आपला सराव संच 45. तर बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न काय दिला आहे, एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा.
आता इथे बाजू काय आहे 12 सेंटीमीटर. आपण आधी ती लिहून घेऊ. बाजू आहे 12 सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे की चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं, तर बाजूचा वर्ग. म्हणून आपण इथे काय लिहिणार, तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, तर बाजूचा वर्ग असतो. बाजू किती आहे 12. मग आपण काय करणार इथे 12चा वर्ग किती असतो 144. आता इथे एकक काय दिलं आहे सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ कशामध्ये लिहितात, तर चौरस सेंटीमीटर किंवा चौसेमी असं सुद्धा त्याला लिहू शकतो. हे झालं आपलं चौरसाचे क्षेत्रफळ. तुम्ही हे पूर्ण शब्दामध्ये लिहा की चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे, तर 144 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर आता आपण आपला दुसरा प्रश्न बघूया. तर दुसऱ्या प्रश्नात काय दिले बघा. एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर व रुंदी 5 सेंटीमीटर असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. तर बघा आपण पहिला दिलेली माहिती लिहून घेऊ. लांबी किती दिली आहे आपल्याला 15 सेंटीमीटर आणि रुंदी दिली आहे 5 सेंटीमीटर आणि त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. आता आपल्याला सूत्र माहिती आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, तर लांबी गुणिले रुंदी बरोबर L गुणिले B. तर लांबी आहे 15, रुंदी आहे 5. 15 5 75. एकक काय आहे सेंटीमीटर. मग क्षेत्रफळ कशात लिहितो, तर चौरस सेंटीमीटर. हे झालं आपलं आयताचं क्षेत्रफळ. कळलं. त्यानंतर आता आपल्याला तिसरा प्रश्न बघायचा आहे. तर बघा तिसरा प्रश्न काय आहे. एका आयताचे क्षेत्रफळ 102 चौरस सेंटीमीटर आहे. आयताची लांबी दिली आहे 17 सेंटीमीटर. तर आयताची परिमिती काढायची आहे. आता बघा हे जरासं वेगळं उदाहरण आहे. बघा काय काय दिलं आहे त्यांनी. पहिला तर दिलं आहे आयताचे क्षेत्रफळ दिलं आहे त्यांनी. ठीक आहे. किती दिलं आहे त्यांनी 102 चौरस सेंटीमीटर. 102 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर अजून काय दिलं आहे त्यांनी, तर आयताची लांबी दिली आहे किती आहे, तर 17 सेंटीमीटर. आता आपल्याला काय विचारले परिमिती. आता बघा हा जर तो आयत असेल, त्यांनी लांबी दिली आहे 17, पण आपल्याला ही रुंदी माहिती आहे का, तर माहिती नाही. पण आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे. मग ते क्षेत्रफळ काय असणार आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, तर लांबी गुणिले रुंदी बरोबर. आता आपल्याला इथं ऑलरेडी क्षेत्रफळ दिलं आहे 102 बरोबर चौरस सेंटीमीटर. लांबी दिली आहे 17, पण बी आपल्याला म्हणजे रुंदी माहिती नाही आहे. मग आपण काय करणार, बी बरोबर 102 हे 17 इकडे जाऊन काय येणार भागाकारामध्ये येणार. मग जर आपण ह्याचं उत्तर काढलं तर काय येतं, बरोबर 6 उत्तर येणार. 17 सक्क दुगोदरसे. म्हणून आपली रुंदी किती आली आहे, तर 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला बघा ह्याची रुंदी पण मिळाली आणि आपल्याला लांबी पण माहिती आहे. आता आपल्याला काय काढायचे, तर परिमिती काढायची आहे. मग परिमिती म्हणजेच काय असते, तर सगळ्या बाजूंची बेरीज. मग आयताची परिमितीचं आपण मगाशी सूत्र बघितलं आहे. काय होतं, तर 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. तर बघा आता आपण हे वरती लिहून घेऊया की आयताची परिमिती काय येईल, तर आयताची परिमिती बरोबर काय असतं, तर 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. आता आपल्याला दोन्ही पण माहिती आहे. लांबी दिली आहे त्यांनी किती 17 आणि आपण रुंदी काढली आहे 6. म्हणजेच काय येणार 2 गुणिले कंसामध्ये किती येणार, तर 23 येईल. म्हणजेच ह्याचं उत्तर काय येईल, तर
एकच मिनिट. तर बघा याचं उत्तर काय येईल तर 46. ही झाली आयताची परिमिती. एकक काय आहे सेंटीमीटर. परिमिती किती आली आपली 46 सेंटीमीटर. ही झाली आपली आयताची परिमिती. ठीक आहे. पहिला आपण काय केलं तर आपल्याला क्षेत्रफळ दिलं होतं, त्याच्यावरून आपण काय काढून घेतली, ही रुंदी काढून घेतली. आणि जेव्हा आपल्याला रुंदी मिळाली त्यानंतर आपण ही परिमिती काढलेली आहे. आता आपण आपला शेवटचा प्रश्न बघूया, चौथा. चौथ्या प्रश्नामध्ये काय दिली आहे बघा. तर एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय दिला आहे, चौरस आहे एक, बरोबर. त्याची बाजू समजा ए असेल तर त्याचं क्षेत्रफळ काय असतं तर बाजूचा वर्ग, बरोबर. हे असतं त्याचं क्षेत्रफळ. पण आता त्यांनी काय केली आहे, बाजू तिप्पट केली आहे. म्हणजेच बाजू किती झाली आपली तर 3 गुणिले ए. ही झाली काय आपली बाजू. म्हणून काय येणार तर नवीन चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे तर बाजू किती आहे 3, बरोबर. जे 3a वर्ग होणार, बरोबर. मग 3चा वर्ग किती असतो तर 9. आणि हे कंसामध्ये आपण काय ठेवले, ए आहे तसा ठेवला आणि हा एचा वर्ग, बरोबर. आणि जे मूळ चौरस होता त्याचं क्षेत्रफळ किती येणार होतं, फक्त एचा वर्ग येणार होता. कारण आपली बाजू किती होती तर ए होती. आणि आता बाजू किती आहे 3a. मग जेव्हा आपण नवीन चौरसाचे क्षेत्रफळ काढू तेव्हा किती येतं तर ते 9 गुणिले एचा वर्ग. म्हणजेच काय, नवीन चौरसाचे क्षेत्रफळ किती पट झाले आपलं 9 पट, बरोबर. म्हणून ते उत्तर कसं येईल तर येणारे क्षेत्रफळ हे मूळ चौरसाच्या 9 पट होईल. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला इथं लिहिताना कसं लिहावं लागेल बघा. तर इथे काय लिहिणार तुम्ही, मूळ चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार आहे तर हे बाजू वर्ग म्हणजेच एचा वर्ग. ठीक आहे. आता आपण नवीन बाजू काय केली आहे इथे लिहा तुम्ही. नवीन बाजू किती झाली आपली 3 गुणिले ए. म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ किती झालं तर 3a वर्ग म्हणजेच 9a वर्ग. म्हणून काय होणार आहे, येणारे क्षेत्रफळ हे मूळ चौरसाच्या 9 पट होईल. हा आपला सराव संच 45 संपलेला आहे. आता आपण बघूया काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं बघा, 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. तर बघा हा जर तुमचा काटकोन त्रिकोण असेल असा, ठीक आहे. ह्याचं नाव देऊया आपण ABC. ठीक आहे. आणि जो बी आहे तो कोण आहे काटकोन. ठीक आहे. मग ह्यातल्या काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या बघा तर AB आणि BC या काय आहेत आपल्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, बरोबर. मग त्याचं क्षेत्रफळ काय येणार बघा तर 1/2 गुणिले AB गुणिले BC हे असणार ह्या त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ. तो काय आहे काटकोन त्रिकोण आहे. हे सध्या तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवा की काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. ठीक आहे. किंवा दुसऱ्या भाषेत आपण असं सुद्धा म्हणू शकतो की काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर बघा तुम्ही जर इथे ह्या आकृतीमध्ये बघितलं तर ही BC जी आहे, BC तुम्हाला दिसते, हा काय आहे त्याचा पाया आहे, बरोबर. आणि जी AB आहे ती काय आहे त्याची
उंची आहे. म्हणजेच काय 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. बघा आपण काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ तर बघितलं, पण आता समजा आता एक आपल्याकडे असा प्रकारचा त्रिकोण आहे जो काटकोन त्रिकोण नाही आहे. एक साधा त्रिकोण आहे, त्रिकोण PQR. आता याचे क्षेत्रफळ कसे काढायचे? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यातली कोणतीही एक बाजू आपल्याला काय करायची, पाया म्हणून घ्यायची. मग इथे काय केलं आहे, जी बाजू QR आहे खालच्या साईडची ती काय केली आहे, पाया म्हणून घेतली आहे. ठीक आहे, हा झाला आपला पाया. आपलं सूत्र काय आहे, तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता आपल्याला पाया तर मिळाला, पण उंचीचं काय? तर बघा जी बाजू आपण पाया म्हणून घेतो त्याच्यावर काय करावं लागतो, तर आपल्याला एक लंब काढायला लागतो. तर त्यासाठी काय करायचं, पायाच्या समोरचा जो शिरोबिंदू आहे, शिरोबिंदू कोणता आहे, इथं P आहे. तर त्या शिरोबिंदूमधून आपल्याला काय काढायचं आहे, पायावर लंब काढायचा आहे. मग हा जो तुम्हाला दिसतोय हा काय आहे, लंब काढला आहे, बरोबर. मग हा जो लंब काढलेला असतो ते म्हणजेच काय असतं, त्या त्रिकोणाची उंची, बरोबर. आता बघा तुम्हाला पाया मिळाला, उंची मिळाली, म्हणून ह्या त्रिकोण PQRचं जे येणारं क्षेत्रफळ असणार आहे ते काय असणार आहे, तर 1/2 गुणिले पाया काय आहे आपला QR, बरोबर. आणि उंची काय आहे, तर ही PM, कारण हा काय आहे आपला लंब आहे, बरोबर. हे झालं आपल्या ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, तर कोणत्याही साध्या त्रिकोणाचं जेव्हा आपण क्षेत्रफळ काढणार आहे तेव्हा आपल्याला पण 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हेच सूत्र वापरावं लागणार आहे. ठीक आहे. तर बघा इथे यांनी दिलं आहे सुद्धा की त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण काय करूया, आपला सराव संच 46 बघूया. तर बघा या सराव संच 46 मधला पहिला प्रश्न काय आहे बघा, तर एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी 45 सेंटीमीटर व रुंदी 26 सेंटीमीटर आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती? तर बघा दिनदर्शिका म्हणजेच काय, आपलं घरातलं जे कॅलेंडर असतं त्याला काय म्हणतात, दिनदर्शिका. दिनदर्शिका कशी असते, तर आयताकृती असते, बरोबर. मग त्यातली पानं पण काय असणार आहेत, आयताकृती असणार आहेत. तर त्यातल्या पानांची लांबी आणि रुंदी दिली आपल्याला. तर लांबी किती आहे, 45 सेंटीमीटर आणि रुंदी किती दिली आपल्याला, तर 26 सेंटीमीटर. आता आपल्याला विचारलं याचं क्षेत्रफळ. मग हा आयताकृती आहे म्हणून आपण काय करणार आहे, आयताचं जे क्षेत्रफळ असणार आहे ते लिहून घेऊया. मग ह्या पानाचं क्षेत्रफळ किती येईल, तर लांबी गुणिले रुंदी, बरोबर. लांबी गुणिले रुंदी, मग ते किती येईल, तर 45 गुणिले हे 26. मग जेव्हा आपण ह्या दोघांचा गुणाकार करू तेव्हा तो गुणाकार किती येईल, तर 45 गुणिले 26 बरोबर 1170. हे काय आहे आपलं क्षेत्रफळ पानाचं. आणि ते कशामध्ये लिहिणार आपण, तर 14 सेंटीमीटर, कारण आपलं एकक काय दिलं आहे आपल्याला, सेंटीमीटर. म्हणून पानाचं क्षेत्रफळ किती आलं आहे आपलं, तर 1170. ठीक आहे. आता आपण आपला दुसरा प्रश्न सोडवू. बघा दुसरा प्रश्न काय दिला आहे, एका त्रिकोणाची उंची 3.6 सेंटीमीटर व पाया 4.8 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता जसं की तुम्ही इथे बघू शकता, आपण हे सूत्र बघितलं की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग आपण हा सोडवूया प्रश्न. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. 1/2 पाया किती दिला आहे, 4.8 आणि उंची किती दिली आहे, तर 3.6.
ठीक आहे. तर आता आपण काय करूया, हा गुणाकार करून घेऊया. तर उत्तर किती येईल पहिला ह्या गुणाकाराचं, 4.8 गुणिले किती आहे 3.6, 17.28 हा येतो आपला गुणाकार. मग जेव्हा आपण 17.28ला 2ने भागू तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळतं आहे, तर 8.64 हा आपल्याला भागाकार मिळतो. आता ह्याचं एकक काय येणार, तर सेंटीमीटरमध्ये एकक येणार. म्हणजेच काय येईल, तर चौरस सेंटीमीटर. हे झालं आपलं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तर बघा तिसऱ्या प्रश्नात काय दिलंय, एका आयताकृती भूखंडाची लांबी 75.5 मीटर व रुंदी 30.5 मीटर आहे. त्याचा दर 1000 रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती. बघा आपल्याला काय दिलं आहे, पहिला तर एक आयताकृती भूखंड सांगितला आहे. ठीक आहे. त्याचं त्यांनी लांबी आणि काय दिली आहे, रुंदी दिली आहे आपल्याला. लांबी आहे 75.5 मीटर, रुंदी आहे 30.5 मीटर. ठीक आहे. आता त्याचा दर दिला आहे किती, 1000 रुपये चौरस मीटर आणि आपल्याला त्याची किंमत काढायची आहे. मग पहिला तर काय काढावं लागेल आपल्याला, या आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आयताचं म्हणजेच काय, आपण भूखंडाचं लिहूया. तर भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर काय असेल, तर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय 75.5 गुणिले 30.5. ठीक आहे. जेव्हा आपण यांचा गुणाकार करू तेव्हा तो गुणाकार काय येईल, तर 2302.75. ठीक आहे. म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती आलं बघा, तर भूखंडाचे क्षेत्रफळ आले आपलं 2302.75 चौरस मीटर आले. ठीक आहे. हे मीटरमध्ये दिलं आहे एकक, म्हणून आपण हे चौरस मीटरमध्ये लिहिलं. आता पुढे काय विचारलं आहे, तर 1000 रुपये चौरस मीटर त्याचा काय आहे, दर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर भूखंडाची किंमत एका चौरस मीटरला किती आहे 1000. मग अशा 2302.75 चौरस मीटरची किंमत किती, म्हणून आपल्याला जे क्षेत्रफळ आले त्याला आपल्याला 1000ने काय करावं लागेल, तर गुणावं लागेल. तेव्हा आपल्याला जे येणारं उत्तर आहे ते त्याची काय असेल, किंमत असेल. तर बघा जेव्हा आपण हा गुणाकार करू तेव्हा काय उत्तर येणार, तर 2302. कारण बघा इथे किती शून्य आहे, 3. मग हा जो दशांश चिन्ह आहे ते 3 घरं पुढे जाईल, बरोबर उजव्या साईडला जाईल. मग हे 1 2 आणि तिसरा आपण 0 लावला ते इथं येणार. म्हणजेच हा नाही लिहिला तरी चालतो, हा दशांश जो आहे तो. म्हणून उत्तर काय आले, तर हे एवढं आपलं आहे ते उत्तर आलेलं आहे. ही झाली भूखंडाची किंमत, ती आपण रुपयांमध्ये लिहू. मग तुम्ही इथे शेवटला उत्तर लिहा की भूखंडाची किंमत एवढी रुपये आहे. समजलं सगळ्यांना ना. आपल्याला काय दिला होता, त्यांनी एका चौरस मीटरचा रेट दिला होता किंवा दर दिला होता 1000 रुपये. मग आपण क्षेत्रफळ काढलं आणि त्या टोटल क्षेत्रफळासाठी किती किंमत असेल त्यासाठी आपण इथे हा गुणाकार केला. तर आपण पुढचा प्रश्न बघू. तर प्रश्न आहे चौथा. आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर व रुंदी 6 मीटर आहे. या खोलीत 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील. या उदाहरणातील चौरसाकृती फरशा
15 सेंटीमीटर बाजूच्या घेतल्या तर किती फरशा लागतील? बघा, तुम्ही पहिल्यापासून जेव्हा प्रश्न वाचता तेव्हा डोक्यात ठेवायचं की पहिला आपल्याला काय करावं लागेल. तर बघा, चौथ्या प्रश्नात एक तर आपल्याला आयत दिला आहे. मग पहिला तुम्ही काय करा, एक आयत काढूनच घ्या. तर मी इथे हा आयत काढते. तर बघा, हा झाला आपला आयत. ह्याची लांबी दिली आहे किती? 12 मीटर. आणि रुंदी किती दिली आहे? तर 6 मीटर. सॉरी, ठीक आहे, एकच मिनिट. तर बघा, लांबी दिली आहे 12 मीटर आणि रुंदी दिली आहे 6 मीटर. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलं आहे की आपल्याला 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या फरशा बसवायच्या. त्या कशा आहेत? तर चौरसाकृती फरशा आहेत. बरोबर. मग आपल्याला एकतर काय करावं लागेल, पहिला क्षेत्रफळ काढावं लागेल की त्याचं एकूण क्षेत्रफळ किती. मग आपण काढणार की किती फरशा बसतात. तर बघा, हा काय आहे? सभागृह आहे. म्हणून आपण काय लिहूया पहिल्यांदा की सभागृहाचे क्षेत्रफळ तर किती असणार आहे? ते लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय? 12 गुणिले 6 म्हणजेच 72 चौरस मीटर, कारण एकक मीटरमध्ये आहे. हे मिळालं आपल्याला सभागृहाचं क्षेत्रफळ. आता बघा, फरशीचं माप किती दिलं आहे आपल्याला. तुम्ही तर इथे बघितला तर 30 सेंटीमीटर बाजू असलेली चौरसाकृती फरशी आहे. म्हणजे जी फरशी आहे ती जर तुम्ही बघितली ती कशी आहे? हा चौरस आहे आपल्याकडे, जो चारी बाजूने काय असतो? सारखा असतो. बरोबर. त्याची बाजू किती आहे? तर 30 सेंटीमीटर. म्हणजेच काय? अशा किती फरशा बसणार आहेत ह्या पूर्ण भूखंडामध्ये. बरोबर. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिला या एका फरशीचं काय असतं, क्षेत्रफळ किती आहे ते काढून घ्यावं लागेल. म्हणून आपण काय करूया, पहिला फरशीचं क्षेत्रफळ काढून घेऊ. पण पहिला बघा, आपल्याला तुम्हाला काय बघावं लागेल, हे सेंटीमीटरमध्ये दिलं आहे. बरोबर. पण आपल्याला सभागृहाची लांबी कशात दिली आहे? मीटरमध्ये. मग पहिला आपल्याला ह्या सेंटीमीटरचं जे मीटरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. तर 30 सेंटीमीटर बरोबर काय असणार? 30/100 मीटर असणार आहे. मग आता आपण काय काढूया, पहिला ह्या फरशीचं क्षेत्रफळ काढून घेऊ, एका फरशीचं. मग काय येणार? फरशीचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असतो. मग बाजू किती आहे आपली? 30/100 याचा वर्ग. म्हणजेच काय येईल बघा, हे मी काय घालवले? 1 0 घालवले. 3चा वर्ग किती आहे? तो 9 आणि 10चा वर्ग 100. हे झालं आपलं फरशीचं क्षेत्रफळ. कसं? चौरस मीटरमध्ये, कारण आपण मीटरमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, अशा किती फरशा या सभागृहामध्ये बसू शकतात ते आपण काढणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की जे एकूण क्षेत्रफळ आले आपलं 72, त्याला आपल्याला या एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागावं लागेल. ठीक आहे. मग आपलं शेवटची स्टेप बघा काय असेल की जर आपल्याला फरशांची संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल, तर फरशांची संख्या बरोबर काय करावं लागेल, तर एकूण क्षेत्रफळ किंवा सभागृहाचे क्षेत्रफळ भागाकारामध्ये काय असेल, एका फरशीचे क्षेत्रफळ. ठीक आहे. म्हणजेच आपलं उत्तर कसं येईल बघा, एकूण किती आहे? 72. बरोबर. आणि त्याला भागाकारामध्ये काय आहे, तर हे 9/100. म्हणजे हे काय असेल? 9/100 असेल. थोडीशी जागा कमी पडते इथे, जरा वर लिहिते. तर 72 भागिले 9/100. मग हे जेव्हा 9/100 व्यस्त प्रमाणात येतील तेव्हा काय होईल, तर 72 × 100
आणि हे 9 असतील ते छेदामध्ये जातील. जेव्हा आपण याचं उत्तर काढू तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळेल, तर 9 8 72. मग इथे 8 येईल 9ने भागल्यानंतर. 8 गुणिले 100 किती येणार, 800. म्हणजेच काय, आपल्याला किती फरशा लागतील, तर 800 फरशा लागतील. कशासाठी, जेव्हा आपण 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या फरशा घेऊ. आता पुढे जाऊन त्यांनी काय विचारलं आहे की याच उदाहरणामध्ये आपण जर 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या फरशा घेतल्या तर अशा किती फरशा लागतील. ठीक आहे, म्हणजे आपल्याला परत काय करावं लागेल बघा. आता आपल्याला 15 सेंटीमीटर बाजू असलेली काय करावी लागेल, एक चौरसाकृती फरशी घ्यावी लागेल. तर बघा हिची आता किती आहे बाजू, 15 सेंटीमीटर, बरोबर. मग याचं पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, मीटरमध्ये रूपांतर. मग ह्याचं मीटरमध्ये काय येईल, तर 15/100, बरोबर. हे झालं याचं मीटरमध्ये रूपांतर. म्हणजेच या एका फरशीचं क्षेत्रफळ परत काय येणार, 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या, तर फरशीचे क्षेत्रफळ, आता हा चौरस आहे बरोबर. मग याचं परत काय येणार, बाजूचा वर्ग, म्हणजेच काय येईल 15/100 याचा वर्ग. मग आपण इथे काय करूया, पहिला 5ने भाग घालवून घेऊया. कारण 5 वरती येणार, 5 त्रिक 15 आणि खाली जेव्हा आपण 5ने भाग घालू तेव्हा आपल्याला 20 हे उत्तर मिळेल. कारण 20 × 100 याचा वर्ग. ठीक आहे, हे आपलं काय झालं, याचा वर्ग करून मगच उत्तर लिहू. तर याचं उत्तर काय येईल, 3चा वर्ग 9, 20चा वर्ग किती 400. याचं एकक काय येईल, चौरस मीटर, कारण आपण मीटरमध्ये रूपांतर करून घेतलं आहे, बरोबर. हे झालं एका फरशीचं क्षेत्रफळ ज्याची बाजू आहे 15 सेंटीमीटर. आता आपल्याला परत एकदा काय करावं लागेल, फरशांची संख्या बरोबर काय, तर एकूण सभागृहाचे क्षेत्रफळ, तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहा, भागाकारामध्ये काय, तर एका फरशीचे क्षेत्रफळ. ठीक आहे, आता आपल्याला एकूण किती माहिती आहे, हे 72 सभागृहाचं क्षेत्रफळ आहे ते 72 आहे. भागाकारामध्ये काय येईल, तर हे एका फरशीचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर 9/400, बरोबर. म्हणजेच आपण काय लिहिणार, तर 72 गुणिले हे 400 काय येतील, अंशामध्ये जातील, आता व्यस्त प्रमाणामध्ये 400, आणि हे 9 काय येतील, खाली येतील. जेव्हा आपण हे सगळं करू तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळेल बघा, तर 9ने जर ह्याला भाग गेला तर 8 उत्तर येतं इथे, 9 8 72. मग 8ने जेव्हा आपण 400ला गुणणार तेव्हा 8 चोक 32, म्हणजेच 3200 फरशा आपल्याला लागणार आहेत. कळलं सगळ्यांना. जेव्हा आपण 30 सेंटीमीटरच्या फरशा घेतल्या तेव्हा आपल्याला 800 लागल्या, पण जेव्हा आपण 15 सेंटीमीटरच्या घेतल्या तेव्हा आपल्याला किती लागल्या, त्या 3200. तर बघा 5वा प्रश्न आपला काय आहे, शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा. आता जर तुम्ही ही आकृती नीट बघितली तर तुम्हाला काय दिसतंय, प्रत्येक बाजूवर काय दिले, एक खूण दिली आपल्याला. ही अशा जी प्रकारची खूण आहे ती प्रत्येक बाजूवर आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की जी प्रत्येक बाजू आहे ती काय आहे, समान लांबीची आहे. म्हणजे सगळ्यांची मापं किती असणार आहेत, तर 13 मीटर. म्हणजे ही 13 मीटर, ही 13 मीटर, ही 13 मीटर, ही 13 मीटर, अशा सगळ्या बाजू 13 मीटरच्या आहेत. मग आपल्याला परिमिती काढायची असेल तर ह्या सगळ्या बाजूंची बेरीज करावी लागेल. तर पहिला आपण काय करूया, बाजू किती आहेत ते मोजून घेऊया. तर बघा आपण इथून सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. एकूण बाजू किती आहेत, तर 12 बाजू आहेत, बरोबर. मग आपण इथे काय लिहू शकतो, तर बागेची परिमिती बरोबर काय, तर 12 गुणिले, कारण 12 बाजू आहेत, मग एकाची किती आहे, 13 मीटर लांबी आहे.
म्हणून 12 गुणिले 13 असं आपण करू शकतो. जेव्हा आपण हा गुणाकार करू तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळेल बघा. तर 12 त्रिक 36, हातच्याला आले 3, 12 एके 12 आणि 3 15, 156 मीटर. ठीक आहे, ही झाली आपली बागेची परिमिती. आता पुढे काय विचारले बघा आपल्याला की त्याचं क्षेत्रफळ काढा. आता जर तुम्ही ही आकृती नीट पाहिली तर तुम्हाला काय दिसेल. तर बघा, जर तुम्ही ही इथे लाईन मारून घेतली ही अशी किंवा ही इथे अशी, तुम्हाला हा काय मिळेल, चौरस मिळेल. ठीक आहे, मध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळेल, चौरस मिळेल. ह्याची 13 आहे, ह्याची 13 आहे, ह्याची पण 13 आहे आणि जर तुम्ही ह्याची लांबी काढली तरीसुद्धा ती काय असणार आहे, 13 असणार आहे. कारण बघा ह्या समोरील बाजू काय आहेत, सारख्या लांबीच्या आहेत. म्हणजे आपल्याला हे सगळे जे मिळत आहेत ते चौरस आहेत. हे किती चौरस आहेत, तर 1, 2, 3, 4 आणि 5. 5 काय आहेत, चौरस आहेत आणि ते काय आहेत, सारख्या लांबीच्या आहेत. बरोबर, प्रत्येकाची बाजू किती आहे, सारखी आहे आणि ती 13 मीटर आहे. म्हणजेच आपल्याला जर ह्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण काय करणार, एका चौरसाचं क्षेत्रफळ काढणार. ते जे येईल त्याला आपण फक्त 5ने गुणणार म्हणजे आपलं एकूण बागेचं क्षेत्रफळ मिळेल. तर बघा, आता मी इथे काय लिहून घेते. पहिला आपण काय करू, एका चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, तर बाजूचा वर्ग. म्हणून आपण काय लिहिणार येते, बाजू आहे आपली 13, 13चा जेव्हा वर्ग करू तेव्हा 169 उत्तर येतं. ते येणार चौरस मीटर. ठीक आहे, अशा 5 चौरसाचे क्षेत्रफळ किंवा आपण लिहूया बागेचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल, तर 5 गुणिले 169. मग जर तुम्ही हा गुणाकार केलात तर तुम्हाला गुणाकार किती मिळतो बघा. तर 5 गुणिले 169 बरोबर आपलं उत्तर येतं 845 चौरस मीटर. हे झालं आपलं बागेचं एकूण क्षेत्रफळ. आता तुम्ही काय करा, ही जी तुम्हाला मी आकृती काढून दिली आहे मध्ये चौरस काढून, ती तुम्ही काय करा, इथे ही जी तुम्ही परिमिती काढली आहे याच्यानंतर ही आकृती इथे काढून घ्या. त्यानंतर ह्या 2 स्टेप आहेत त्या लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला उत्तर परत वेळेस बघताना लक्षात येईल की आपण नेमकं काय केलं आहे. ठीक आहे, ही तुम्हाला आकृती काय आहे, परिमिती काढल्यानंतर इथे काढायची आहे. तर बघा, पुस्तकात दिल्याप्रमाणे मी ते इष्टिकाची तिची आकृती काढून घेतली आहे. तर तुम्ही जर ह्यात बघितलं, इष्टिका चितीमध्ये प्रत्येक जो समोरासमोरचा आयत असतो तो एकसारख्या मापाचा असतो. त्यामुळे त्यांचं क्षेत्रफळसुद्धा एकसारखंच असतं किंवा समान असतं. ठीक आहे, मग ह्या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आयत ABCDचे क्षेत्रफळ हे आयत GHEFचे क्षेत्रफळासोबत समान असणार आहे. कारण हे 2 काय आहेत, समोरासमोरचे आयत आहेत. हा जो वरचा दिसतोय ABCD त्याच्यासोबत समोर कोण आहे तर EFGH. म्हणून ह्या दोघांचं क्षेत्रफळ काय असणार आहे तर समान असणार आहे, बरोबरीचं असणार आहे. मग त्यांचं क्षेत्रफळ बघा काय येणार, तर ही जी तुम्हाला खाली लांबी दिसते आहे, लांबी गुणिले ही रुंदी. बरोबर, म्हणून आपण इथे काय लिहून घेतलं तर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय, L गुणिले B. आता बघा त्यानंतर दुसरे जे समोरासमोरचे 2 आयत आहेत ते घेऊया आपण. म्हणजेच कुठले, ADGF. हा कोणता आयत आहे, तर हा जो तुम्हाला एका साईडचा दिसतोय हा ADGF आणि त्याच्या समोरचा म्हणजेच कोणता येणार तर BCHE. हे 2 आयत काय आहेत, समोरासमोर आहेत. मग त्यांचं क्षेत्रफळसुद्धा समान असणार आहे. आता त्यांचं क्षेत्रफळ बघा काय येईल आपल्याला, त्यांच्या बाजू काय आहेत ह्या 2 आयतांच्या, तर ही B1 आहे आणि इथे ही काय आहे, उंची आहे. म्हणून त्याचं क्षेत्रफळ काय येईल, B गुणिले H म्हणजेच काय तर
रुंदी गुणिले उंची म्हणजेच बी गुणिले एच हे झालं या दोघांचं क्षेत्रफळ. आता राहिले कुठले आयत बघा, तर CHGD म्हणजे हा पाठीमागचा जो तुम्हाला दिसतोय हा वाला, बरोबर. हा आणि हा पुढचा जो आपल्या समोर आहे हा CDGH, ठीक आहे. हा आयत आणि पाठीमागचा ABEF हे दोन आयत काय आहेत, समान मापाचे आहेत. मग त्यांचं क्षेत्रफळसुद्धा सारखं असेल. आता त्यांच्यासाठी काय आहे बघा, बाजू कोणत्या आहेत ते बघून घेऊया आपण. तर हा जर पुढचा जर तुम्ही पाहिला कोणता वाला CHGD तर त्याच्या बाजू काय आहेत, L आणि H, बरोबर. इथे L दिसते आपल्याला समोर खाली आणि ही H म्हणजेच L गुणिले H हे आपल्या समोरच्या आयताचं क्षेत्रफळ असणार आहे. तसंच पाठीमागच्या सुद्धा, म्हणून लांबी गुणिले उंची म्हणजेच L गुणिले H. तर बघा हे झालं एकाचं, बरोबर, एका आयताचं. मग आपण दोन आयतांचं कसं लिहिणार, तर 2 गुणिले कंसामध्ये L गुणिले B. ह्याचं पण कसं येणार, तर 2 गुणिले कंसामध्ये B गुणिले H आणि ह्याचं 2 गुणिले कंसामध्ये L गुणिले H. म्हणजे हे प्रत्येकी 2-2 आयतांचे क्षेत्रफळ आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. म्हणजेच ह्या सर्व आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज करावी लागणार, बरोबर. मग आपण खाली काय करूया, बेरीज करूया ह्या सगळ्यांची. तर बघा इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी म्हणजे हे जे पहिलं घेतलं आपण, त्यानंतर रुंदी गुणिले उंची म्हणजे 2 नंबरचं आणि अधिक लांबी गुणिले उंची, ठीक आहे. आणि प्रत्येकाला आपण इथे 2 गुणणार आहे, कंसाबाहेर जे 2 लिहिले आहेत त्यानं, ठीक आहे. ह्या सगळ्यांची आपण इथे काय केली आहे, बेरीज. म्हणजेच आपल्याला सूत्र काय मिळतं बघा, 2 गुणिले कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH हे झालं ह्याचं इष्टिकाचितीचं पृष्ठफळाचं सूत्र. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहे घनाचं पृष्ठफळ. तर बघा घनाच्या पृष्ठफळामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याच्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या बाजूंच्या किंवा ते सगळे जे पृष्ठ असणार आहेत त्यांचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं आणि त्यांची बेरीज करायची. तर बघा घन म्हणजे काय असतो, तो सगळ्या बाजूंनी चौरसाकृती असतो, ठीक आहे. त्याच्या सगळ्या बाजू किंवा सगळे पृष्ठ असतात ते चौरसाकृती असतात. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं एकाचं, तर आपण बघितलं आहे बाजूचा वर्ग हे काय असतं, चौरसाचं क्षेत्रफळ. मग घनाला पृष्ठ किती असतात, तर 6 असतात, बरोबर. मग आपण इथे फक्त काय करणार, आता समजा आपली बाजू काय आहे, L आहे. मग आपण घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय करणार, तर 6 गुणिले बाजूचा वर्ग, कारण हे एकाचं असतं. मग असे 6 हे झालं आपलं सूत्र घनाच्या पृष्ठफळाचं. मग बाजू आपली किती आहे, तर L आहे, म्हणून 6 गुणिले Lचा वर्ग, ठीक आहे. हे 2 सूत्र तुम्ही सध्या लक्षात ठेवा, इष्टिकाचितीचे पृष्ठफळ आणि घनाचे पृष्ठफळ. आता आपण याच्यावरून काय करणार आहे, आपला सराव संच सोडवणार आहे. तर आता आपण आपला सराव संच 47 बघूया. त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न काय दिला आहे, घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा. आता मी इथे 2 ही सूत्र लिहून घेतली आहेत, घनाचं आणि इष्टिकाचितीचं, ठीक आहे. तर घनाचं पृष्ठफळाचं सूत्र आपण आधी इथे लिहून घेऊ. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय असतं, तर 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग पहिल्या प्रश्नामध्ये किती दिली आहे, 3 सेंटीमीटर. 6 गुणिले 3चा वर्ग म्हणजेच 6 गुणिले 9, 9 सख्ख 54 आणि एककमध्ये काय येणार, सेंटीमीटर, कारण 3 सेंटीमीटर हे आपलं प्रश्नामध्ये दिलेलं आहे. झालं. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न काय येईल, किती आहे, 5 सेंटीमीटर, ठीक आहे. मग आपण आता इथेच करूया दुसरा प्रश्न, ज्यामध्ये L किती आहे, 5 सेंटीमीटर. मग 6 गुणिले 5चा वर्ग 25, 25 सख्ख
150. एकक काय येणार? सेमी. हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आता बघा तिसरा प्रश्न बघा. ज्यामध्ये एल किती आहे? 7.2 म्हणजेच 6 गुणिले 7.2 याचा वर्ग. आता तुम्हाला इथे काय करावं लागेल तर 7.2चा आपल्याला वर्ग करायचा आहे. मग 7.2चा वर्ग किती येतो तर एकच मिनटं. तर 6 गुणिले 7.2चा वर्ग येतो 51.84. मग जर आपण यांचा सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार मिळतो 311.04. हे झालं आपलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि ह्याचं एकक काय येणार आहे बघा, हे मीटरमध्ये दिलं आहे म्हणून ह्याचं एकक येणार आहे चौरस मीटर. ठीक आहे. त्यानंतर आता चौथा बघूया. तर चौथ्या प्रश्नामध्ये एल किती दिला आहे आपल्याला? 6.8 मीटर दिला आहे. इथे पण मीटरमध्ये दिलं आहे. मग आपण पहिला 6.8चा किंवा 6.8चा काय करणार आहे तर वर्ग काढणार आहे. तर 6 गुणिले 6.8चा वर्ग येतो 46.24. ठीक आहे. आता हे जे आलेत त्याच्यासोबत आपण 6ला गुणणार आहे. तर त्यांचा गुणाकार किती येतो आहे 277.44. याचं एककसुद्धा चौरस मीटर. शेवटचा बघा पाचवा प्रश्न काय आहे तर 5.5. मग आपण एलच्या जागी फक्त 5.5 टाकणार आहे. तर 6 गुणिले 5.5चा वर्ग. आता 5.5चा वर्ग किती येतो तर 30.25 म्हणजेच 6 गुणिले 30.25. आता आपण याला गुणणार आहे 6ने. मग आपलं उत्तर येते 181.5. हे कशामध्ये येणार? हे पण चौरस मीटर. ठीक आहे. हा झाला आपला पहिल्या प्रश्नातले हे 5 प्रश्न सोडवून झाले. आता आपण आपला दुसरा प्रश्न बघूया. तर बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, इष्टिकाचित्तीची लांबी, रुंदी, उंची दिलेली आहे. त्यावरून त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा. आता इष्टिकाचित्तीच्या पृष्ठफळाचं सूत्र आपण इथे पहिला लिहून घेऊ. त्यासाठी आधी आपण पहिल्या प्रश्नात जी माहिती दिली आहे ती आपल्याला दरवेळी लिहून घ्यावी लागेल. तर पहिल्यांदा काय दिलं त्यांनी एल किती आहे 12. त्यानंतर रुंदी दिली आहे, रुंदी म्हणजेच बी आहे 10 आणि एच म्हणजे उंची आहे 5. हे सगळं सेंटीमीटरमध्ये आहे. आता आपण आपलं सूत्र लिहून घेऊ. तर इष्टिकाचित्तीचे पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे तर 2 गुणिले कंसात LB अधिक BH अधिक LH. ठीक आहे. म्हणजेच 2 गुणिले कंसामध्ये एल आपला 12 आहे, 12 गुणिले बी आहे 10, परत बी आहे 10, एच आहे 5, एल किती आहे 12 आणि एच किती आहे परत 5. पहिल्यांदा गुणाकार करायचा असतो प्रत्येक वेळी. ह्या दोघांचा गुणाकार येईल 120, ह्या दोघांचा गुणाकार येईल 50 आणि शेवटचा गुणाकार येईल 12×5 = 60. आता आपण त्या सगळ्यांची काय करूया बेरीज करूया. तर बेरीज येईल आपली 6 आणि 5 11, 11 12 13, अक्षराला 1 म्हणजेच 230. ठीक आहे. मग आता ह्या दोघांचा गुणाकार येईल आपला 460. आता ह्याचं एकक काय येईल बघा. तर प्रश्नामध्ये सेंटीमीटर दिलं आहे म्हणून ह्याचं एकक येणार आहे सेमी. हे झालं आपलं पहिल्या इष्टिकाचित्तीचं एकूण पृष्ठफळ. आता आपण आपला दुसरा प्रश्न सोडवूया.
तर बघा आता आपली प्रत्येक वेळी काय बदलणार आहेत, LBH बदलणार आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये L दिला आहे 5, B दिला आहे 3.5 आणि L दिला आहे 1.4. ठीक आहे. आता आपण सूत्रामध्ये ते सगळ्या किमती घालू. तर 5 गुणिले 3.5 अधिक 3.5 गुणिले 1.4 अधिक L किती आहे 5 आणि L आहे 1.4 H आहे 1.4. मग आता आपण यांचं काय करणार, पहिला गुणाकार करणार आहे. तर 3.5 गुणिले 5 येतात 17.5, म्हणजे आपण ह्या दोघांचा गुणाकार केला. अधिक आता आपल्याला काय करावं लागेल, हा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 3.5 गुणिले 1.4 बरोबर किती येतात, तर 4.9. आणि जेव्हा आपण 5ने या 1.4ला गुणणार आहे तेव्हा आपला गुणाकार येतो आहे 7. मग ह्या सगळ्यांची आपल्याला काय करावी लागेल, तर बेरीज करावी लागेल. म्हणजे 17.5 अधिक 4.9 आणि आपले हे 7 यांची बेरीज किती येते, तर 29.4. मग हे जे आपलं आलेलं उत्तर आहे त्याला आपण परत 2ने गुणणार, तेव्हा आपलं उत्तर येते 58.8. आता एकक काय दिले आपल्याला, सेंटीमीटर, म्हणून ह्याचं एककसुद्धा चौसेमी. हे झालं आपलं इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ. आता आपण आपला तिसरा प्रश्न सोडवूया. तर बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय काय दिलं आहे. L दिला आहे आपल्याला 2.5, B दिला आहे 2, H दिला आहे 2.4. म्हणजेच 2 गुणिले कंसामध्ये 2.5 गुणिले B किती आहे आपला 2 आहे. त्यानंतर B परत 2, H आहे 2.4 अधिक L आहे 2.5 गुणिले 2.4. ठीक आहे. मग 2 गुणिले कंसामध्ये ह्या दोघांचा गुणाकार येईल 5, ह्यांचा गुणाकार येईल 4.8. त्यानंतर ह्यांचा किती येईल, आता 2.5 गुणिले 2.4 ह्यांचा गुणाकार येईल 6. ह्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. तर बघा 6 आणि 5 किती, 11, 11 आणि 4 15 येतात. मग 2 गुणिले 15.8. मग आपल्याला आता काय करावं लागेल, तर 15.8ला 2ने गुणावे लागेल. तर उत्तर किती येते 31.6. आणि आपले एकक काय आहे, मीटर. मग आपण उत्तर काय लिहिणार इथे, चौरस मीटर. ठीक आहे. आता बघूया आपण आपला चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये बघा काय काय दिलं आहे. L आहे 8, B आहे 5 आणि H आहे 3.5. 2 गुणिले 8 गुणिले 5, B आहे 5, H आहे 3.5, परत L आहे 8 गुणिले 3.5. तर यांचा गुणाकार 8 पंचे 40, यांचा गुणाकार किती येतो आहे 17.5 आणि यांचा येतो 28. ठीक आहे. आता आपण ह्या सगळ्यांची काय करूया, बेरीज करूया. तर 8 आणि 7 15, चलाला 1, 2 आणि 1 3, 4, 4 आणि 4 8, म्हणजे 85.5. जेव्हा आपण 85.5ला 2ने गुणणार, उत्तर येते आपलं 171 आणि एकक येईल चौरस मीटर. प्रश्नामध्ये मीटर दिले म्हणून. आता आपण आपला तिसरा प्रश्न बघू. तर बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, एका आगपेटीची लांबी 4 सेंटीमीटर, रुंदी 2.5 सेंटीमीटर आणि उंची 1.5 सेंटीमीटर आहे. त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिटकवायचा आहे. तर एकूण किती कागद लागेल. जर तुम्ही आगपेटी बघितली तर ती काय असते, इष्टिकाचितीच्या आकाराची असते. मग आपल्याला इथे सगळं लांबी रुंदी लिहून घ्यावी लागेल. तर आगपेटीची लांबी दिली आहे आपल्याला 4, रुंदी दिली आहे 2.5 आणि उंची काय दिली आहे तर 1.5. ठीक आहे. इथे काय लिहिणार आहे आपण, आगपेटीची
लांबी, रुंदी, उंची. मग हे खाली लिहून घेऊ सगळं आणि त्यानंतर इष्टिकाचितीचे पृष्ठफळाचं सूत्र लिहून घेऊ. म्हणजेच काय 2 गुणिले LB अधिक BH अधिक LH. तर बघा काय काय आहेत. L आहे 4, B आहे 2.5, परत 2.5 पॉईंट आहे ते गुणिले 1.5, परत L किती आहे 4 गुणिले 1.5. ठीक आहे. ह्या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करूया. ह्या दोघांचा गुणाकार येईल 10, त्यानंतर ह्यांचा येईल 3.75 आणि शेवटच्यांचा गुणाकार येईल 6. यांची बेरीज केली तर बेरीज आपल्याला मिळते 19.75. जेव्हा 2 आपण ह्याला गुणू तेव्हा आपल्याला उत्तर मिळणार आहे 39.5. आता एकक काय आहे ते सेंटीमीटर. तर बघा इथे काय होईल, हे इष्टिकाचिती म्हणजेच ही आपली काय आहे तर आगपेटी. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो तर आगपेटीचे पृष्ठफळ. ठीक आहे. हे काय झालं आपलं आगपेटीचे पृष्ठफळ किती आलं 39.5. म्हणजेच काय जेवढा आपलं पृष्ठफळाचं माप आलं आहे तेवढंच आपल्याला काय लागणार आहे कागद लागणार आहे. जो कागद आपल्याला बाहेरून चिटकवायचा होता तो एवढा लागणार आहे 39.5 चौरस सेंटीमीटर. आपलं एकक काय येणार आहे चौरस सेंटीमीटर. एवढा आपल्याला कागद लागणार आहे. तर आता आपण बघणार आहे आपला शेवटचा प्रश्न 4था. तो अगदी महत्त्वाचा आहे, नीट लक्ष देऊन बघा. तर आपण वाचूया. बागेतला पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली, हा शब्द जास्त लक्षात ठेवा, झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी, रुंदी, उंची दिलेली आहे. त्याला एकूण किती पत्रा लागेल आणि ती आतून बाहेरून रंगाने रंगवायची आहे. तर त्याचा दर पण दिला आहे आपल्याला. तर तो दराप्रमाणे त्याला रंगवण्यासाठी किती खर्च येईल. आता बघा जर तुम्ही लांबी, रुंदी आणि उंची बघितली तर त्यावरून तुम्हाला कळेल की ती चौरसाकृती नाही आहे, म्हणजे तो घन तर नाही आहे. ही काय आहे इष्टिकाचिती आहे. मग मी त्याची ते आकृती काढून घेतली आहे. ठीक आहे, पत्र्याच्या पेटीची. तर ही इष्टिकाचिती दिसते आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, एकूण किती पत्रा लागेल ह्यासाठी आपल्याला त्याचं पृष्ठफळ काढावं लागेल. मग बघा जर आपण लिहून घेतलं इष्टिकाचितीचे पृष्ठफळ बरोबर काय असतं तर 2 गुणिले कंसामध्ये LB अधिक BH आणि अधिक LH. ठीक आहे. आता जर आपण हे सूत्र विस्तारित रूपात लिहिलं तर 2 वेळा LB, 2 वेळा BH आणि 2 वेळा LH असतं. ठीक आहे. हे मी का लिहून घेतलं हे तुम्हाला पुढे कळेल. तर बघा आपल्याला प्रश्नात काय सांगितलं आहे झाकण नसलेली. म्हणजेच काय ही जी मी आकृती काढली आहे त्या पत्र्याच्या पेटीला काय आहे हे वरचं जे झाकण आहे ते नसणार आहे. म्हणजे वरचा आयत ह्या इष्टिकाचितीमध्ये नसणार आहे. कोणता ABCD. मग आपण काय करणार, हे जे इष्टिकाचितीचं पृष्ठफळ आहे त्याच्यामधून ह्या ABCD आयताचं पृष्ठफळ वजा करणार आहे. बरोबर. मग ह्या ABCD आयताचं क्षेत्रफळ काय येणार आहे तर L गुणिले B. कारण ही जी लांबी आहे ह्याची, ही लांबी गुणिले ही रुंदी. ठीक आहे, L गुणिले B. मग आपण इथे काय लिहून घेऊया आता की झाकण नसलेल्या पेटीचे पृष्ठफळ. बघा काय येईल बघा, नीट लक्ष द्या. हे वरचं तर पूर्ण सूत्र लिहून घ्यायचं आहे आपल्याला. 2 LB अधिक 2 BH अधिक 2 LH. आता ह्याच्यामधून काय होणार, ह्या ABCDचं क्षेत्रफळ वजा होणार. त्याचं क्षेत्रफळ आपण आत्ता काय काढलं तर L गुणिले B म्हणजेच LB. आता बघा जर आपण हे सूत्र नीट बघितलं तर ह्या 2 LBमधून हा 1 LB वजा होईल. म्हणजे फक्त एक वेळाच LB राहील आणि हे बाकीचं आहे असंच राहील. अधिक 2 BH अधिक 2 LH. कळलं सगळ्यांना. आपण वजाबाकी का केली, कारण त्या पेटीला वरचा जो आयताकृती भाग आहे
झाकण आहे ते नसणार आहे. आता आपण किमती घालूया. एल आहे आपल्याकडे 1.5, बी आहे 1. त्यानंतर 2 गुणिले कंसामध्ये आपण काय करणार आहे, आता इथं हे 2 कॉमनमध्ये काढू. हे 2 जे आहेत ते सामायिकमध्ये काढू आणि बी गुणिले एच. बी किती आहे 1, एच पण आहे 1च, अधिक एल किती आहे आपला 1.5 आणि एच 1च आहे. तर बघा 1.5 ह्यांचा गुणाकार 1च येईल. 1.5 गुणिले 1 बरोबर 1.5च येईल, अधिक 2 गुणिले कंसामध्ये ह्यांचा गुणाकार पहिला 1 गुणिले 1 1 आणि 1.5 गुणिले 1 बरोबर 1.5च येईल. मग आपल्याला उत्तर मिळेल 2 गुणिले कंसामध्ये 2.5. तर याचं उत्तर आपल्याला काय मिळेल, 1.5 अधिक 25 दोन्ही 50 म्हणजेच इथे फक्त 5 मिळेल. आपलं उत्तर किती आलं आहे 6.5 एकक येणारे मीटरमध्ये, चौरस मीटर. आता बघा आपल्याला काय मिळाले, तर पेटीचे पृष्ठफळ तर आपल्याला मिळालं. मग आपण इथे लिहून घेऊया. पेटीचे पृष्ठफळ बरोबर किती आहे 6.5 चौरस मीटर. आता बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी, आतून आणि बाहेरून दोन्ही साईडून रंग द्यायचा आहे. मग पृष्ठफळ आपल्याला काय करावं लागेल, डबल करावं लागेल, कारण दोन्ही बाजूने रंगवायचं आहे. म्हणून आपण काय करणार आहे, पेटीचे आतून व बाहेरून एकूण पृष्ठफळ, किंवा मी असं लिहिते आतील व बाहेरील. पेटीचे आतील व बाहेरील एकूण पृष्ठफळ बरोबर. आता काय येईल बघा, हे आपलं आलं आहे 6.5 एका बाजूचं. मग दोन्ही बाजूचं किती येईल, तर 2 गुणिले 6.5 किंवा 6.5 अधिक 6.5. तर हे बघा यांचा गुणाकार किती येतो, तर 13 चौरस मीटर. हे झालं आतून आणि बाहेरूनचं एकूण पृष्ठफळ. मग आता आपल्याला दर किती दिला आहे, तर 150 रुपये चौरस मीटर. म्हणून पेटीला रंगवण्याचा एकूण खर्च बरोबर काय येईल, तर 13ला आपण कितीने गुणणार, 150ने, कारण हा एका चौरस मीटरला रंगवायचा खर्च आहे. म्हणून 13 चौरस मीटरला रंगवायचा खर्च करायचा होता, म्हणून त्याला आपण 150ने गुणलं. मग जेव्हा आपण हा गुणाकार करू तेव्हा आपल्याला गुणाकार काय मिळतो, 1950 हा आपल्याला गुणाकार मिळतो. हा खर्च रुपयांमध्ये लिहिणार. मग आता आपल्याला इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे की पेटीचे पृष्ठफळ आपण आता इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहूया. तर पेटीसाठी बघा 6.5 चौरस मीटर पत्रा लागेल व पेटी रंगवण्यासाठी एकूण खर्च 1950 रुपये येईल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. हे गणित थोडंसं वेगळं आहे आणि लक्ष देऊन करावं लागेल. वरचा भाग नव्हता त्याला, म्हणून आपण त्याचं जे क्षेत्रफळ होतं वरच्या आयताचं ते आपण इथे वजाबाकी केली त्याची आणि उत्तर काढलं. हे झालं फक्त एका भागाचं, म्हणजे आतून किंवा बाहेरूनचं पृष्ठफळ. मग आपल्याला दोन्ही बाजूने पृष्ठफळ काढायचं होतं, म्हणून आपण त्याला इथे 2ने गुणलं. हे आलं आपलं उत्तर 13. मग आपल्याला दर दिला होता 150. 150ने आपण त्याला गुणलं पृष्ठफळाला. आपल्याला रुपये मिळाले 1950 रुपये.